चला माऊली रामकृष्ण हरी गण लावून घ्या. चला माऊली, चला माऊली गण लावून घ्या. रामकृष्ण हरी. चला माऊली गण लावून घ्या. रामकृष्ण हरी. चला माऊली, उशीर झाला. चला उशीर झाला. चला एक काम करा, जे गण लावता येत ना त्यांना गण लावून घ्या. संध्याकाळी तुम्ही लावा सर, तुमच्या हाताने लावा. तुमचा सन्मान करायचा, गणपती काढायचे. मग इच्छा ठेवून देऊ आपण. आपल्या सर्व वारकरी भावी भक्तांची गंध लावण्याची जी सेवा करतायत ही आमच्या पिंपळगावची ढवळे अतिशय व्यवस्थित ही समाजकार्य म्हणून त्यांनी हाती घेतलेलं आहे. आणि सर्वांच्याच कपाळाला गंध दिसावा, कारण वारकरी आहेत जे आता जे आहेत ते गण लावतायत, परंतु सर्वसामान्य काही आहेत त्यांच्याकडे गण नसतो, काय नसतो, पण त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा हे करतायत. आता माझ्या लक्षात आलं, प्रथम मी त्यांना आता या ठिकाणी मी स्वतः गण लावतो आणि सर्व वारकऱ्यांच्या आपल्या श्रीराम पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. अशी सेवा त्यांच्याकडून या पुढच्या काळात सतत चालू राहावं अशी प्रभू रामचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. मोठ्याने रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. बोला बजरंगबली की जय. बजरंगबली की जय. बोला सब संतन की जय. सब संतन की जय. तो हात चांगला बसलेला असतो. नाही कसं एक सराव असतो. गोल फिरवायचं ते थोडे असे टेकावलं का फिरवायचं मग छान. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी लाईव्ह चाललं आपलं. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बघा सगळे श्रीराम पायदिंडी सोहळ्याचे सर्व वारकरी आता आंघोळ वगैरे करून पुढच्या प्रवासासाठी आता सज्ज झालेले आहेत. पुढच्या प्रवासासाठी सर्व वारकरी तयार आहे. माऊली का कुणी बोलणार आहे का? आता संध्याकाळचा मुक्काम बरड या ठिकाणी. आम्ही आता या फलटण या ठिकाणी आमचा मुक्काम आहे. इथून आता आमची दिंडी बरड या ठिकाणी जाणार आहे. आमची दिंडी ओसीच एक साईडने आणि ओसीच चालू आहे. तुम्ही महाराज गेल्या वर्षी आले होते का? नाही, पहिल्यांदाच आले. मी गेल्या वर्षी आमच्या गावच्या तुकाराम महाराजांच्या दिंडीत गेलो होतो. हो, पण ती काय मला बरोबर वाटलं नाही. तुमचं गाव कोणतं? मी अवसरी बुद्रुक. हा, वरची टावरेवाडी. हा, वरची टावरेवाडी. तर आपल्या दिंडीत तुम्ही आळंदी पासून आहेत ना? आळंदीपासून. तुम्हाला आपल्या दिंडीचा काय अनुभव आला? सगळ्या सुख सोयी आहेत, सगळे व्यवस्थित लोक आहेत. हो, नाश्ता जेवण चहा पाणी सगळ्यांची व्यवस्था केली जाते. जेवणाला विचारलं जातं, नाश्त्याला विचारलं जातं. हो, सगळ्या गोष्टी दृष्टीकडून सकाळी 4 वाजता उठून आंघोळी वगैरे करून 6 वाजता आम्ही प्रस्थान चालू करतो दिंडीचं. विशेष म्हणजे आपल्या दिंडीत बिशी घेत नाही. हा, इथं जिच्या मनाप्रमाणे असेल त्यांनी द्यायची. इथं काय बिशी वगैरे काय घेतली जात प्रकार नाही. आणि गेल्या वर्षी तुम्ही संत तुकाराम महाराज सोहळ्यात गेले होते, ती आमची दिंडी बरोबर नव्हती. साधा चहा आणि नाश्ता सुद्धा नव्हता, जेवण तर बाजूला. म्हणजे एवढी वारकऱ्यांची बाकीच्या ठिकाणी गैरसोय होती म्हणजे दिंडीच त्या प्रकारची होती. नंबर नव्हता त्या दिंडीला. हा, तुम्ही नंबर वगैरे सांगू नका, पण नंबरच आहे. फी किती घेतली तुमच्याकडून त्यावेळेस? फी दिली मी 750 रुपये. 750 रुपये फी घेतली. इथं मोफत आहे, पण आपल्या मनाला वाटून ते दे. हो हो, छान छान. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला बोलायचं का? हा, मी अरविंद शिवराम टावरे, गाव टावरेवाडी. 8 ते 9 वेळा मी या ठिकाणी पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी आहे. परंतु मी पाहतोय ज्या ज्या ठिकाणी आपली रहिवासी जागा आणि दिंडीचं असणारं नियोजन हे उत्तम प्रकारचं नियोजन आहे. प्रत्येकाला नाश्ता जेवण प्रत्येकाची काळजी या ठिकाणी विचारपूस केली जाते. कुणीही नवीन वारकरी आला तरी या ठिकाणी
संयोजकाकडून सध्या वारकऱ्याची विचारपूस केली जाते. जर या एखादा वारकरी अचानक त्याची प्रकृती बिघडली तर या ठिकाणी संयोजक मंडळी स्वतःची गाडी करून त्या ठिकाणी त्या वारकऱ्याला आरोग्य सेवा या तातडीने दिली जाते. हे मी समक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे. 3 वर्षापूर्वी या फलटण या ठिकाणीच 5 वारकरी आजारी असताना वसंतराव लाक्ष यांनी लगेच फलटणला नेऊन स्वतःची गाडी नेऊन त्या ठिकाणी 5 वारकऱ्यांचा आरोग्य खर्च सुद्धा त्यांनीच केला, दिंडीनेच केला. वारकऱ्यांना एकही रुपया त्यांचा इंजेक्शन असेल, गोळ्या औषध असेल, काहीही प्रकार केला नाही. सर्व दिंडीनेच केलेलं आहे. आणि यापूर्वी 7-8 वर्ष झाली मी या दिंडीमध्ये सहभागी आहे. परंतु भिशी हा प्रकार विनामूल्य या मंडळीने या ठिकाणी चालवलेला आहे हा कार्यक्रम. आणि हा असाच चंद्र सूर्य असेपर्यंत हा दिंडी सोहळा अगदी याची प्रगती उत्तरोत्तर होत राहो अशीच प्रभूचरणी प्रार्थना. आणि ही सर्व मंडळी माहेरा म्हणजे पंढरपुराला निघालेले आहेत. त्या सर्वांना शुभाशीर्वाद. रामकृष्ण हरी. जय हरी. जय हरी. तुम्हाला बोलायचे काही? आमचं हे पहिलेच वर्ष आहे. रामकृष्ण हरी. आम्ही दोघं बी संजू इंगेन आम्ही बाहेर असतो. टावरवाडीचे आम्ही दोघं बी. हो. आम्ही दोघं कामानिमित्त बाहेर असतो. हो. पण त्या दिवशी अरविंद शिवराम टावर यांना आमचे मामा आहेत. हो. आम्ही त्यांना अचानक फोन केला, काय चाललंय दिंडीत. हो. ते म्हणले या एक दिवस तुम्हाला खरंच अनुभव घ्यायचा असेल. हा. या म्हणल्यावरती आमच्या दोघांचा फोन झाला. म्हणलं जाऊ म्हणल्यावरती मग ती माऊलींचीच कृपा म्हणायचं. आम्ही निघालो काल शनिवार रविवार. काल सकाळी आमच्या शिक्रापूरवरनं निघालो. हो. लोणंद पर्यंत. ते तर म्हणले होते तुमची गाडी यायचीच नाही, पण म्हणलं आता परमेश्वराची कृपा आहे तोपर्यंत नेऊ आपण 4 व्हीलर. हो. लोणंद मध्ये मित्राची गाडी लावली. लोणंद मधनं मित्रांनी आम्हाला दिंडीत सोडवलं. हो. आता दिंडीत सोडवलं. मग आमचं हे म्हणजे आमच्या जीवनात पहिल्यांदा आम्ही वारीमध्ये सहभागी झालो. वारीतून पुढे कुठं जायचंय आणि माऊलींची पालखी कुठं असती आणि काय असतं याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. परंतु परमेश्वराची कृपा 2 व्हीलरवरून उतरलो 2च मिनिटात हे भेटले. पुढं मग ते म्हणले आता म्हटलं काळजीच मिटली आमची. त्यांनी पुढे डायरेक्ट धावपळ करून आम्हाला माऊलींच्या पालखीपर्यंत पोहोचवलं. माऊलींचे एवढी भारी दर्शन आमचं त्यांनी घडून आणलं. न भूतो न भविष्यती. एवढं भारी दर्शन घडवलंच. आम्ही म्हणलं आपलं जीवनाचं दिंडीचं सार्थक झालं. आम्ही कशासाठी आलो होतो? आम्ही फक्त यासाठी आलो होतो की आपले वारकरी आपल्या गावातली लोक दिंडीमध्ये कसे जातात, काय करतात, दिवसभर कसे चालतात, काय खातात, कसे राहतात, हे फक्त सुख सोहळा याची डोळा अनुभवासाठी आम्ही खास करून आलो होतो. तुम्ही शुक्रवारी आले का? आम्ही शनिवारी काल सकाळी आलो. काल सकाळी आलो. आणि आम्ही काल शिक्रापूरवरनं निघालो. मी शिक्रापूरला असतो. हो. आणि हे पुण्यावरनं काल माझ्याकडे सकाळी 5:30 वाजता पोहोचले. सकाळी 5:30 वाजता पुण्यावरून शिक्रापूरला आले. मग आमची मोठी गाडी घेऊन आम्ही लोणंद पर्यंत गाडी आलो मोठ्या. मग लोणंद वरून तुम्ही? लोणंदवरनं माझे मित्र आहेत लोणंद मध्ये मित्राचे तर माझी मोठी गाडी लावली आणि तिथून त्यांनी मग आपल्या दिंडीपर्यंत त्यांनी सोडवलं. म्हणजे काल तुम्ही गाडी लावल्यानंतर पायी प्रवास केला. परंतु जवळ 10 ते 12 किलोमीटर पुढे दिंडी होती. आता आम्ही काय सगळे आनंदित. माऊलींची पालखी कुठे आणि आपली दिंडी कुठे आम्हाला काहीच माहित नव्हतं. परंतु आमचे अरविंद मामा भेटले. ते म्हणले चला आता तडातड पायी तुम्ही फक्त माझ्या मागे चला. 2 तास आम्ही पायी निघालो. माऊलींचा रथ दिसला लांबूनच आम्ही दर्शन घेतलं. ते म्हणले नाही. बरं तुम्ही आता म्हणजे किती दिवसात सुट्टी काढलेली तुम्ही? आम्ही आजच्याच दिवस सुट्टी. आता आम्ही फलटण पर्यंत येणार, परत माऊलींचं दर्शन घेऊ आणि आम्ही आता रिटर्न जाणार. तुम्ही एक काम करा, पुढच्या वर्षी आहे ना 5 दिवसात सुट्टी काढा. माऊलींची इच्छा असेल तर 5 दिवस. कारण कसं आहे तसं तर कम्प्लीट म्हणजे आळंदी पासून पंढरपूर पर्यंत वारी करायला पाहिजे. पण समजा कामाच्या नियोजनामुळे किंवा काही बिझी काम असल्यामुळं तुम्ही किमान 5 दिवस पायी वारी करा. आम्ही आमच्या आयुष्यातली पहिल्यांदा म्हणजे वारी सोहळा काय असतो, दिंडी काय असती हे पाहिलाच. खरोखर वारकरी कसे राहतात, काय राहतात. रामकृष्ण. त्यांना देत नाही हे बघा. हे दाखवा सकाळच्या पारी गावाला काय चाललंय, दिंडीला काय द्यायचं. घ्या त्या पोयाचे, घ्या त्यांची, घ्या मुलाखत. हो घ्या मुलाखत. नाही मुलाखत नाही, फक्त सेवा चालू आहे. तुम्ही आणा तर आणा चला. हो. रामकृष्ण हरी मामा. आमचे मामा मामा आमचे यांचे चुलतीचे सख्खे बंधू होते. काल अचानक वारीमध्ये आमची भेट झाली. अहो हे तर लय देव माणूस आहे. आम्हाला त्र्यंबकेश्वरला भेटले होते. मामा आहेत आमचे. हाय 2 वर्ष हो.
काल अचानक वारीमध्ये आमची भेट झाली, आम्हाला माहित नव्हतं ते आपल्या दिंडीमध्ये. हा, आणि ते ओतूरला भेटले होते मला. नाही नाही, चांगले देव माणूस आहे. रामकृष्ण जय हरी जय हरी. अरे मग एवढं पोहे का काय असं कसं नाश्ता करा. आज नाही पोहे खाल्लं का उद्या पोहे नाही. सगळ्यांनी पोहे खाऊन घ्या, पोहे संपले पाहिजेत. ज्ञानू बघा, सकाळचे 6 वाजलेले आहेत. आपल्या श्रमपायी दिंडी सोहळ्यामध्ये हा पोह्यांचा प्रसाद केलेला आहे. तर आपल्या श्रमपायी दिंडी सोहळ्याचे विश्वस्त मान्य श्री जालंधर तात्या पोखरकर हे स्वतः वाटप करीत आहेत. रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण. बघा, इथं भाकरींची दुपारच्या जेवणाची भाकरीची तयारी चालू आहे. बघा, या महिला रोज, ह्या महिला कुणी न सांगता रोज स्वयंपाक करतात, एकमेकीला मदत करतात आणि सर्व वारकऱ्यांची जेवणाची भूक भागवतात. फार मोठं सहकार्य ह्या महिलांचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. गुरुच्या घरा गे सही नाही मला. बघा, इथं सुद्धा भाकरी तयार करण्याचं काम चालू आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. खा पोहे खा. अहो, पोहे एवढे संपले पाहिजे. पोहे आपल्यासाठीच तयार केले आहेत. बघा, या भाकरी बनवलेल्या आहेत. भाकरी बनवल्यानंतर त्या गरम असतात, त्या थोड्या गार पडायला पाहिजे म्हणून ह्या अशा भाकरी पांगून ठेवल्या जातात. बाबा रामकृष्ण हरी. आता तब्येत वगैरे चांगली आहे ना तुमची? एकदम चांगली. पूर्वी आपण पिंपळामध्ये मारुतीच्या मंदिरात काकडा म्हणाय जात होतो, त्यावेळी तुम्हाला अशी मांडी घालता येत नव्हती बघा. आता पायाला काही त्रास नाही ना? नाही, मांडी वगैरे घालता येते? अजिबात ती घालता. हा, म्हणजे आता काही त्रास होत नाही. आणि तुम्ही आळंदीत प्रस्थानाला आले होते, मग किती दिवस होते आळंदीत? वाढल्यापर्यंत होतो. वाल्यापर्यंत होते का? हा हा. आणि परत का पंढरपूरला दर्शनाला गेले आणि काल आले? हा हा. घरी गेलो. हो हो. घरून परत एक दिवशी एक दिवस घरी राहिलो, दुसऱ्या दिवशी परत आलो. हो हो. त्याच्यात घेतो काय? असू द्या असू द्या. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण. एकच मिनिट बघा. ही रामकृष्ण रामकृष्ण हरी. ही वारकरी संप्रदायामध्ये आपल्या महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे आध्वर्यू कोंडाजी बाबा डेरे यांनी वारकऱ्यांसाठी अतिशय सुंदर अशी भजनी मालिका नित्यनियमाची तयार केली. यामध्ये साधारणतः 1 पासून ते 30 पर्यंत महिन्याचे असे नियम असतात. ते नियम बरेचसे वारकरी
हो. हे नेहमी करत असतात. हा. तर माझा देखील हा एक नियम आहे. हा. दररोज आपला नित्य नियम हा जो आहे मालिकेमधला तो करायचा. काकडा वगैरे सोडून हा वेगळा नियम असतो. याच्यामध्ये साधारणतः पत्रिका असते, नाट असतात, समाधीचे अभंग असतात, तीर्थावळी असते, बाळक्रीडा असतो, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग असतात, सालो मालो असतात. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे अभंग याच्यामध्ये दिले असतात. त्यातून ते जे असे अनेक वारकरी आहेत ते नित्यनियमाने ही बाबांची मालिका वापरून ही कुठं म्हणजे जास्त ठिकाणी मिळत नाही. ही त्यांचे जे आळंदीला मठ आहे बाबांचा त्या ठिकाणी ही मालिका विक्रीसाठी असते. साधारणतः त्यांनी जे वेळापत्रक घालून दिले आपल्याला याच्यामध्ये हो तर ते किती दिवसापर्यंत साधारणतः 2035 सालापर्यंत नेहमी म्हणजे कोणत्या वेळेला कोणती बाळक्रीडा घ्यायची, कोणत्या वेळेला कोणते हे करायचं, असे 2035 पर्यंत वेळापत्रक त्यांनी मालिकेत दिले पाहिजे. तुम्हाला दिसत असेल म्हणजे अशी ही मालिका आहे. म्हणजे तर असे अनेक वारकरी बरं. मला काय म्हणायचं महाराज, ही भजनी मालिका आहे आणि आपण भजनी मालिकेमध्ये सकाळचा काकडा करतो. काकडा केल्यानंतर मग हे नित्यनेमाचे अभंग घ्यायचे असतात. नित्यनेमाचे अभंग म्हणजे प्रत्येक दिवसासाठी वेगळे अभंग वेगळे अभंग आहे. त्याची नित्यनेम 30 नित्यनेम सांगितलं ना तुम्हाला मी. मग ते समजा 1 पासून सुरू झाले का 30 पर्यंत जेवढे वारकरी त्या दिवसाला तितक्याच नियमावर असतात असा विषय. म्हणजे ते अभंग जसे आपल्या हिंदू धर्मामध्ये जसे दिवसाला आपण देव वाटून घेतले तशा पद्धतीने हे प्रत्येक दिवसाला वेगळे अभंग आहेत. वेगळे अभंग आहेत. पण ते आहे ना विभाग पत्रिकेतले अभंग, समाधी प्रकरण, समाधीतले अभंग म्हणजे अशा पद्धतीचे याच्यामध्ये समाविष्ट केलेले. म्हणजे नित्यनेमाचे अभंग हे गाथेमध्ये आहेत. ते गाथेतले काय अभंगाचं वर्गीकरण करून याच्यामध्ये घेतले. काही ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग आहेत, काही तुकाराम महाराजांचे अभंग आहेत असा विषय. असं आहे. बरं. नामदेव महाराजांचे आहेत. म्हणजे हे सगळ्या भजनी मालिकांमध्ये आहे का आपल्या कोंडाजी बाबा डेरेंची महत्वाची मालिका आहे त्याच्यामध्ये मालिकांमधली. तसं वारक जोग महाराजांच्या ना दांडेकर मामांची मालिका त्याच्यामध्ये नियम आहेत आणि कोंडाजी बाबांचे पण नियम आहेत. पण ज्यावेळेला हा काकडा जे भजन आहे याची जी आपण पाहतो की नियमितपणा, सुरळीतपणा तो या ठिकाणी आढळून येतो. इतर मालिकांमध्ये काय अभंग असतात नसतात, पण ह्या मालिकेमध्ये बाबांच्या सगळे अभंग असतात. बरं, मला एक सांगा, नित्यनेमांचे अभंग, आता पत्रिका म्हणजे काय? पत्रिका म्हणजे समजा आपण कसा निरोप देतो एक देवापर्यंत, हा एक निरोपाचाच भाग आहे पत्रिकेचा. पत्रिकेत ते अभंग आहे. अजून तुम्ही बाळक्रीडा आहे ते भगवान श्रीकृष्णाचे ते वृंदावनात केलेले, वृंदावनात त्यांची बाळक्रीडेचे अभंग. तीर्थावळी म्हणजे काय? त्यावेळेला तीर्थक्षेत्राला तुम्ही जाता त्यावेळेला नामदेव महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांची तीर्थावळीचे अभंग. तीर्थावळीची म्हणजे त्या तीर्थाची मत. बरं, अजून काय काय? समाधीचे संत ज्ञानेश्वर महाराज ही समाधी जात असताना जे काही पूर्व प्रकार घडलेले सगळं काही मनोगत देवापर्यंत कसं त्यांनी हे केलेलं आहे, काय काही इच्छा व्यक्त केली आहे ते सर्व समाधी प्रकार. आणि अजून गवळणी आहेत. आणि नाटाचे अभंग म्हणजे ते नाटाचे तो वेगळाच प्रकार आहे. ते प्रबोधन करणारे येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधन कसं करायचं ते नित्यनेमाच्या अभंगात येत नाही. आहेत ते नित्यनेम आहेत का? मग नाटाचे नाही, नाट हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ काय होतो? अर्थ नाट म्हणजे हा एक प्रकारचा आहे ना मालिकेतला किंवा संत वाङ्मय प्रकारातला आहे ना एक महात्माच होऊन गेलेलं आहे समजा त्याच्यामधले की आपण जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, त्या प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नको, न आट कसं वागलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये काय अडथळा येणार नाही अशा प्रकारचे पण अभंग. मग हे नाटाचे अभंग सगळ्या संतांनी तयार केले? नाही, ते एकच संत तुकाराम महाराज त्यांनी केले. असं का? वारकरी ज्या शिक्षण संस्था आहेत ना त्यात मुलाकडून हे पाठ करून घेतले जातात नाटाचे अभंग. नाटाचे अभंग महत्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी प्रमाण कीर्तनकार देतात ना ते बौद्धिक अभंग हे नाटाचे असतात. बरं महाराज, आता कीर्तनाचा विषय निघाला. कीर्तनात गायक लोक प्रमाण देतात. ते प्रमाण देताना म्हणजे काय आपण नेमकं प्रमाण कोणतं उचलायचं किंवा त्याचा अर्थ कसा? कीर्तनकार निरूपण करत असताना तो कोणत्या विषयापर्यंत आला त्या विषयाला अनुसरून आहे ना
इतर अभंग असतात पटकन तो गायक आहे का ते प्रमाण त्या ठिकाणी तो देत असतो. प्रमाण दिलं म्हणजे कीर्तनकाराला आणखी चालना मिळते कीर्तन करायला आणि छान वाटतं. पण ते प्रमाण सुसंगत असलं पाहिजे ना. सुसंगतच असते. प्रमाण असतं ते आपण कसं बोलतो नांगराला पाचर बसवायची फीट बसली पाहिजे तसं प्रमाण देखील कीर्तनात फीट बसलं पाहिजे तरच ते गायक प्रमाण देतात. तसे प्रमाण देत नाहीत. पण एखादं प्रमाण चुकीचं कीर्तनकार होतो हे प्रमाण या ठिकाणी बसत नाही असं. म्हणजे त्यावेळेस पाहिजे माहिती त्याला पण देणाराला ना कळतं चुकीचं काही गोष्टी. बरं महाराज मला काय म्हणायचे पाठीमाग आपल्या काल्याच्या नाही आपल्या मला वाटतं रामनवमीच्या कीर्तनांमध्ये एक आळंदीतून महाराज आले होते बघा. ते महाराज स्वतः गायक असून ते चाली त्या मंदिरातल्या चाली घेत होते असं मला त्यावेळी जाणवलं. पण हे बाकीच्या ठिकाणी हे गायक लोक त्या चाली का नाही घेते ज्या संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होतात. जे कसं आहे ज्या मूळ वारकरी चाली आहेत वारकरी संप्रदायातल्या त्या अतिशय माणसाला मंत्रमुग्ध करतात. आणि हे आपण म्हणतो ना ह्या इतर गायक जे चाली लावतात ते चित्रपट असतात त्याला कसे असे चाली चाली माणसं बसली श्रोते आहेत ना थोडासा डुलतात आनंद वाटतो त्यांना म्हणून त्यांच्या चालनेसाठी हे कोणाच्या चालनेसाठी श्रोत्यांच्या नवीन श्रोते वर्ग आहे ना आता त्यामुळे मग ते काय आपलं थोडस संगीत चाली घेतल्या का लोकांना बरं वाटतं ऐकायला. आता हे पिंगळा वगैरे आपण ऐकतो की नाही लोक कसे त्याच्यावर तल्लीन झाले तसा प्रकार नाही म्हणजे पण सगळ्या गायकांना मूळ वारकरी चाली येत असतील ना. येतात ना. हो जे वारकरी शिक्षण संस्था आहे आळंदीची तिथे ह्याच चाली दिल्या जातात. ह्याच चाली त्यांची प्रमाण असतात. आता ज्ञानेश्वर माऊली कदम आपण त्यांची कीर्तन बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेली ते आपले सगळे याच्यातून चाली घालतात वारकरी संप्रदायाच्या पंडिताच्या कराडकर असतील मोठे मोठे जे कीर्तनकार आहेत त्या अशा उड्डाण चाली चित्रपटातल्या चाली घेत नाहीत आणि त्या मान्य नाही वारकरी संप्रदायाला. परत तुमच्याकडून विषय निघाल ते पिंगळा प्रकरण आहे. ते पिंगळा प्रकरण म्हणजे नेमकं काय आहे आता ते बरेच म्हणजे ते गीत गातात भावगीत आपलं कसं वासुदेव नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जसा वासुदेव आहे तसा पिंगळा आहे. हो पिंगळा आहे. पिंगळा पाठच्या वेळेला येतो ना. हो म्हणजे तो पाठच्या वेळेला आला का लोकांना काय करतो प्रबोधन करतो चालत असतो रस्त्याने ते प्रकरण आहे ते संतांनीच केले. तो पिंगळा म्हणजे हातात खंदील घेऊन येतो तो पिंगळा असतो. पण दाखवले आणि त्या पिंगळ्यावर अभंग तयार केलेले आहेत संतांनीच केले. हो पण ते पद्धतीने ते आपल्या समाजामध्ये ते मग आता जे पिंगळा काय कीर्तनकार घेतात ते म्हणजे ते अभंग मोठे मोठे आवाजात म्हणतात ते संतांचंच अभंग आहे. संतांचे अभंग ते अशा प्रकारे प्रबोधन करतात. त्याची तर फार त्या पिंगळा प्रकाराची फार लोकांना आवड निर्माण झाली. मग त्या पद्धतीने चाली गायल्यात ना मग त्या चाली म्हणजे मूळ वारकरी चालीमध्ये आहे का ह्या दुसऱ्या चालीमध्ये दुसऱ्या चाली असे जरा माणसाला लावणाऱ्या छंद देतात छंद त्याच्यामुळे लोक परवा आपण कोणत्या मुक्कामी होतो आता रात्री आपल्या इथं फलटण लोणंद किंवा तिच्या पाठीमागे वाढलेला लोणंदच्या मुक्कामी आपण आहे ना नाही तरडगावचा मुक्काम होता कालचा. तरडगाव आहे आपण आता हे फलटण आहे फलटण आहे तरडगावच्या मुक्कामी आहे ना. तर काय झालं ते आपल्या शेजारचे जी दिंडी होती ना संभाजीनगरची फक्त मी काय तुमचा जास्त वेळ नाही घेतात फक्त 2 मिनिटं नियम पूर्ण करायचा. तर त्या दिंडीत पिंगळा कार्यक्रम चालू असताना आपल्या दिंडीतले बरेचसे वारकरी बऱ्याचशा महिला तिथे गेल्या होत्या. ते सोमनाथ महाराज हरिभक्त सोमनाथ महाराज चौधरी त्यांची दिंडी होती आणि फार लोकांना आनंद झाला. महिलांनी फुगड्या वगैरे खेळल्या. मग तुम्हाला सांगतो ना मी एक माणसाला डुलायला लावणारे वगैरे चाली असतात ना छंद देणार आहे चांगल्या प्रकारे त्याला नाद म्हणतात. नाद त्या नादामध्ये माणसं पाहिल्याला वाटतं फुगड्या खेळावं नाचावा डुलावा म्हणून त्या काही गोष्टी आहेत पिंगळ्यामध्ये. बघा आपल्याला हे आपले हरिभक्त परायण कैलास महाराज पोकरकर आहेत हे मूळचे पिंपळगावचे आहेत. यांनी आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये जे जे विषय आपल्याला माहित नव्हते त्या काही विषयांची माहिती करून दिली. धन्यवाद. रामकृष्ण हरी.